विधान परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। 12 मेला निवडणूक होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी देखील। आता निवडणूक विधान परिषदेची असली तरी मिळत असलेली संधी मात्र आमदारकीची आहे। त्यामुळे जागा जरी फक्त 9 असल्या तरी त्यातल्या एकेका जागेसाठी 10-10 इच्छुक आहेत। प्रत्येकानं आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी लॉबिंग सुरू केलंय। आता कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळतीये ते जाहीर होईलच। पण हे विधान परिषदेचे सदस्य नेमके कसे निवडले जातात, त्यांच्यासाठी कोण मतदान करेल आणि कसं असेल पक्षाच्या संख्याबळाचं समीकरण, हे विस्तारानं बघूयात। नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी। तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होते। त्यातल्या 9 जागा रिक्त होत आहेत, तर एका जागेसाठी पोटनिवडणूक आहे। काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता। त्याच जागेसाठी पोटनिवडणूक आहे। आता हे सदस्य निवडून देण्यासाठी मतदान कोण करेल? तर विधानसभेतल्या त्या पक्षाचे सदस्य। त्यासाठी विधानसभेतलं संख्याबळ आधी समजून घेणं गरजेचं आहे। सध्या विधानसभेमध्ये महायुतीचे अपक्षांसह 235 आमदार आहेत। त्यात भाजपकडे 131, शिवसेनेकडे 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 40 आमदारांचं संख्याबळ आहे। तर महाविकास आघाडीकडे एकूण 48 आमदार आहेत। काँग्रेसकडे 16, शिवसेना ठाकरे गटाकडे 20, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10 आमदारांचं संख्याबळ आहे। याच संख्याबळाच्या जोरावर या 9 जागा निवडल्या जातील। कशा ते बघूयात। विधानसभेचे सगळे आमदार जसे जनतेमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात, तसं विधान परिषदेच्या आमदारांचं नसतं। विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येपेक्षा 1/3 किंवा किमान 40 अशी असते। विधान परिषदेच्या आमदारांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो। दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी नव्या आमदारासाठी निवडणूक होते। विधान परिषदेवर जे आमदार निवडले जातात ते 4 प्रकारे। पहिला प्रकार म्हणजे विधानसभा सदस्यांच्या मतदानानं, दुसरा प्रकार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांच्या माध्यमातून आणि तिसरा प्रकार म्हणजे शिक्षक पदवीधर मतदारांकडून, तर चौथा प्रकार आहे राज्यपालांकडून नियुक्तीने। महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत, ज्यामध्ये विधानसभेच्या आमदारांमधून विधान परिषदेवर 30 आमदार निवडून दिले जातात। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 22 आमदार, शिक्षक पदवीधर मतदारसंघातून 14 आणि राज्यपालांकडून नियुक्त 12 आमदार विधान परिषदेवर जातात। आता ज्या 9 जागा रिक्त होत आहेत त्या जागेवर विधानसभेतल्या आमदारांच्या मतांनी सदस्य भरले जातील। विधान परिषदेची जी निवडणूक होते त्यासाठी कोटा जाहीर केला जातो। आता कोटा ठरवण्याचं एक सूत्र असतं, विधानसभेच्या आमदारांची संख्या गुणिले 100 भागिले निवडणूक लागलेल्या जागा अधिक 1 असा मिळून जो आकडा येतो तो म्हणजे कोटा। या सूत्रानुसार विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला 28 मतांची गरज आहे, म्हणजे कोटा 28 चा आहे। त्यानुसार आता महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल, तेही एक गट्टा मतं मिळाली तर। त्यासाठी निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांचंच नाव निश्चित होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे महायुतीचं संख्याबळ बघता महायुतीचे 8 उमेदवार निवडून येऊ शकतात। पण जर ठाकरेंच्या ऐवजी महाविकास आघाडीनं दुसराच उमेदवार दिला तर महायुती 9वा उमेदवार उतरवेल असं बोललं जातंय। तुम्हाला काय वाटतं? राज्यसभेमध्ये महाविकास आघाडीनं शरद पवारांना पाठवलं, तसं आता आघाडीचं विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या नावावर एकमत होईल का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या डिकोड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।